नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी बघा, रोज गृहिणींची घरातली साफसफाई, घरकामं, तर याच गोष्टीमध्ये ना किती वेळ निघून जातो आणि सकाळचा जो पूर्ण वेळ आहे तर तो पूर्ण असा घरकामांना समर्पित असतो. तर माझंसुद्धा इथे तेच चालू आहे. आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे तर ती साफसफाईपासून केलेली आहे आणि साफसफाईची जी सुरुवात आहे तर ती केलेली आहे हॉलमधून. तर आज ना म्हणजे साफसफाईची जी सुरुवात आहे किंवा कामांची जी सुरुवात आहे तर तीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर ती थोडीशी आज उशिरा सुरुवात झालेली आहे, कारण काल घरी पाहुणे आलेले होते आणि आत्ताच थोड्या वेळाच्या आधी ते जे पाहुणे आहेत तर ते बाहेर गेलेले. तर ते गेल्याच्या नंतर मग जी ही साफसफाईची सुरुवात आहे, घरकामांची सुरुवात आहे तर ती मी केलेली. सासूबाईंचे भाऊ आणि त्यांच्या वहिनी आणि म्हणजे माझे मामे सासरे आणि मामे सासू आणि मामी सासूचा मुलगा, तर असे पाहुणे घरी आलेले होते. काल त्यांनी मामे सासूने जे आहे तर डोळ्यांचं ऑपरेशन केलं. तर आज पुन्हा त्यांना डॉक्टरकडे काम होतं, तर म्हणून मग ते रात्री इकडेच म्हणजे सायंकाळच्या वेळेला इकडेच आलेल्या होत्या. तर आता नाश्ता पाणी वगैरे करून ते लोक गेलेले आहेत डॉक्टरकडे आणि त्यानंतर मग मी माझ्या घरकामांना जे आहे तर ते सुरुवात केलेली आहे. कारण बघा, पाहुणे वगैरे घरी असतील ना तर त्यावेळेला ना म्हणजे आपले जे कामं आहेत तर ते नाहीच्या बरोबरच होतात, कारण आपला जो वेळ आहे तर तो बोलण्या चालण्यामध्येच निघून जातो. तर म्हटलं चला आता पाहुणे म्हणजे नाश्ता पाणी वगैरे करून गेलेले आहे तर आपले जे घरकाम आहे तर ते करायला सुरुवात करूयात म्हणून. तर हॉल जमवायला सुरुवात केली आणि त्यानंतर काल ना म्हणजे एक्स्ट्राच्या ज्याही बेडशिटा वगैरे असतात, ज्याही गाद्या वगैरे असतात, ओढण्याच्या ज्या चादर वगैरे असतात तर त्या सगळ्या बाहेर काढल्या होत्या. तर त्याच बेडशिटा वगैरे मी इथे ठेवायला घेतल्या आणि बाहेरचा जो बेड आहे तर तो बघितला तर इतका अस्तव्यस्त झाला होता. म्हणजे जिथे मी बेडशिटा ठेवते तर तो सेक्शन पूर्ण असा अस्तव्यस्त झालेला होता. काल ना बेड वगैरे म्हणजे जे काही अंथरूण पांघरूण आहे तर ते लावायच्या वेळेवर ना माझ्या भावाचा फोन आला, तर त्याच्याशी बोलणं चालू होतं आणि ही जी सगळी अरेंजमेंट आहे तर ती सानूने आणि तिच्या पप्पाने केली, झोपण्याची म्हणजे बिछाना वगैरे लावण्याची. आणि त्या लोकांनी हा जो बेडचा बाहेरचा जो परिसर आहे तर तो इतका विस्कटवून ठेवला. तर म्हटलं आधी ना सगळं हे व्यवस्थित करून घेते आणि आता सध्याच्या याच्यामध्ये काय आहे की मला बेडशिटा वगैरे चेंज करायच्या असतात तर सानूच काढून देते आणि त्यानंतर मग त्या बेडवर स्प्रेड वगैरे करणं, तर असं माझं चालू असतं. तर बघा, मुलांच्या हातामध्ये जेव्हा काही गोष्टी असतात तशा ना बऱ्यापैकी करून घेतात त्या, पण तरीहीसुद्धा मुलांची जी कामं आहेत तर ते मुलांसारखेच असतात आणि आपण जेव्हा करतो तर ते आपल्या हिशोबाने सगळं काही व्यवस्थित करतो. तर आधी बाहेरच्या बेडशीटचा जो सेक्शन आहे तर तो मी आधी जमवून घेतला आणि मला ना सवय आहे की बेडशीटा सगळ्या अस्तव्यस्त न टाकता मस्त छान एक ना पिलो कवर घेते आणि त्यामध्ये बेडशीट आणि दुसरा पिलो कवर असा सगळं व्यवस्थित गुंडाळून ठेवते, म्हणजे बघायलाही चांगलं दिसतं आणि बेडशीटा आणि उशांचे कवर इकडे तिकडे जात नाही. तर आधी बाहेरचा तो जो बेड होता तर तो मी सगळा जमवून घेतला, म्हणजे व्यवस्थित फारसा तेवढा जमलेला नाही, पण तरीहीसुद्धा ज्या बेडशीटा अस्तव्यस्त पडलेल्या होत्या तर त्या सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या. इकडच्या बेडवर खूप साऱ्या गाद्यांचा पसारा आहे, कारण म्हणजे पाहुणे होते तर त्यामुळे म्हणजे बेडवर ना जागा तेवढी व्यवस्थित व्हायला बघत नाही. ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर 3-4 पाहुणे जर असले घरी की बेडवर जागा होत नाही. तर त्यामुळे मग काय करावं लागतं की आतमध्ये ज्याही मॅट्रेस ठेवलेल्या असतात, जेही गादी वगैरे ठेवलेल्या असतात तर त्या सगळ्या बाहेर काढाव्या लागतात आणि त्यानंतर मग कुठे झोपण्याचा वगैरे अरेंजमेंट होतो. तर त्याच गाद्यांना बाहेर ठेवले, म्हणजे त्या साईडच्या बेडरूमला ठेवलेल्या होत्या. तर आधी एक विचार केला की सायंकाळी सानू आणि तिचे पप्पा वगैरे आले की त्यांच्या मदतीने ह्या सगळ्या ठेवून घेणार म्हणून. नंतर मग पुन्हा माझ्याच डोक्यात आलं की हा पसारा पुन्हा आणखी दिवसभर इथेच पडलेला राहणार आणि संध्याकाळी पुन्हा आणखी करायचंच आहे. त्यापेक्षा म्हटलं की म्हणजे इकडची ना बेडशीट मी जमवायला आलेली होती, हा जो बेड आहे तर तो जमवायला आलेली होती, पण म्हटलं आधी बघते हा जर प्लाय व्यवस्थित थोडासा असा सपोर्टने म्हणजे असा राहिला की त्यानंतर ज्याही गाद्या वगैरे आहेत तर त्या आपण ठेवू शकतो. तर तो जमवून बघितला मी, तर तो जमला. त्यानंतर ज्याही गाद्या वगैरे होत्या तर त्या बेडमध्ये टाकल्या आणि आमच्या इथे ना म्हणजे या गाद्यांच्या खाली इतकं सगळं काय काय असं ठेवलेलं असतं. ऑलरेडी इतके सगळे ड्रावर बनवलेले आहेत, पण जेही बाहेरून येतील ना तर त्यांना सगळं त्यांचं जे सामान आहे तर ते इथे गाद्यांच्या खालीच ठेवायचं असतं.
तर इतका सगळा पसारा पडलेला होता इथला. तर म्हटलं चला आता रेवठेव चालू केलीच आहे तर इथला जो पसारा आहे तर तो सुद्धा व्यवस्थित जमवून घेते. आणि बघता बघता इथे मला ना माझीच फाईल मिळाली. म्हणजे 3-4 महिन्याच्या आधी ना थोडासा हार्टचा त्रास चालू झालेला होता. म्हणजे हार्टबीट्स ज्या आहेत ना तर त्या एकदमच वाढायच्या आणि एकदम असं अस्वस्थ वाटायला लागायचं. तर त्यावेळेला सगळ्या ब्लड टेस्ट आणि हार्टच्या म्हणजे ज्या काही टेस्ट असतात इको, ECG, होल्टर मॉनिटरिंग टेस्ट, तर या सगळ्या टेस्ट त्यावेळेला झालेल्या होत्या. तर तेच माझं बघणं चालू होतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय ना काय असे हेल्थ इश्यूज चालूच असतात. आणि तिथे बघितलं तर थायरॉईड जो आहे तो सगळा नॉर्मल, हिमोग्लोबिन व्यवस्थित, B12ची जी मात्रा आहे तर ती अगदी बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आणि देव जाणे काय म्हणजे सध्या ना हेल्थ इश्यू काय ना काय असं चालूच असतं. हे दुखते ते दुखते असं काय ना काय सततच चालूच असतं. तर कधी कधी असं वाटतं की बापरे सगळं बरोबर असताना सुद्धा शरीरामध्ये का बरं हे असं दुखणं येते. तर चला असो, तिथला बेड जमवून घेतला. आणि स्टडी टेबल जमवताना बघा किट्टूबाईने ना हा एक किचन सेट बनवलेला आहे, किचन बनवलेला आहे. तर तिचं ते सामान सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं. कारण तिचं सामान जर का इकडे तिकडे पसरलं आणि इकडे तिकडे हरवलं की तिचा मग तांडव अक्षरशः चालू होतो की तू माझं हे सामान फेकलं, तू माझं ते सामान फेकलं. आणि तिची ना रडारडी चालू होते. म्हणून मग म्हटलं की स्टडी टेबल आवरताना तिचं सामानसुद्धा व्यवस्थित ठेवून देते. जेव्हा मार्केटला मला जायचं असतं त्यावेळेला बघा पिशव्या मिळत नाही. आणि आज बेडच्या खाली 4-5 पिशव्या मला तिथे मिळाल्या. तर म्हटलं चला आता हा खजिना मिळालाच आहे पिशव्यांचा, तर त्यांनासुद्धा व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून मला नंतर जेव्हा काम पडेल तर त्या मी व्यवस्थित म्हणजे त्यांना वापरू शकणार म्हणून. त्यानंतर किचनची आवरासावर करायला घेतली. आणि तितक्यातच लक्षात आलं सासूबाईंना जेवायला द्यायचं आहे. तर त्यांना आधी जेवायला दिलं आणि त्यानंतर मग सिंकमधला भांड्यांचा जो पसारा होता तर तो सगळा पसारा आवरून घेतला. थोड्या वेळाच्या आधीसुद्धा एक बास्केट भांडे मी स्वच्छ केलेले होते जे तुम्हाला इथे दिसत असतील मागे. आणि हे आताचे भांडे. म्हणजे बघा कधी कधी असं होतं की पाहुणे 2 असतील किंवा 3 असतील पण कामं एवढे वाढतात की असं वाटतं की बापरे 10 पाहुणे आले होते घरी की काय. म्हणजे भांड्यांचा पसारा वगैरे बघून ना खरंच तसंच वाटतं की 2 पाहुणे येतात आणि भांडे वगैरे ना इतके सगळे निघतात. तर सगळे भांडे ना घासून त्यांना मागे जी बाल्कनी आहे तर तिथली ना रेलिंग मी मागे ना कट करून घेतलेली होती. तर तिथे ना भांड्यांच्या बास्केट ठेवायला ना मला इतकं चांगलं झालं. म्हणजे इथून साफसफाई करायची असेल ना पाणी नितरेपर्यंत ती जी बास्केट वगैरे आहे तर ती मी मागेच ठेवते. कधी कधी तर दिवसभर ती तिथेच राहते आणि भांड्यांमधलं सगळं जे पाणी आहे तर ते निघून जातं. आणि त्यानंतर मग सिंक, गॅसचा जो ओठा होता तर तो सगळा स्वच्छ करून घेतला. आणि जेव्हा बघा आपण आपलं घर स्वच्छ बघतो म्हणजे खूप असं घर विस्कटलेलं असेल आणि त्यानंतर घर स्वच्छ करतो ना इतकं छान वाटतं. त्यानंतर मग फरशीसुद्धा पुसायची होती. कदाचित आज स्किपसुद्धा केलं असतं कारण कामांना खूप उशीर झाला होता. पण कालसुद्धा मी फरशी काही पुसलेली नव्हती. कारण काल ना हातामध्ये आणि पायामध्ये सर्व्हायकलच्या त्रासामुळे ना थोडंसं दुखणं होतं. तर त्यामुळे मग मी कालसुद्धा फरशी पुसलेली नव्हती. तर चला आटोपलंय सगळं. आणि खरं सांगते बघा जेव्हा सगळं घर असं अस्तव्यस्त पडलेलं असतं, विस्कटलेलं असतं आणि त्यानंतर जेव्हा सगळं घर आपण स्वच्छ करतो, नीटनेटकं करतो तर त्यावेळेचं जे समाधान आहे ना तर ते खरंच म्हणजे आपण ना शब्दामध्ये नाही सांगू शकत. इतकं छान वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं. तर जवळपास सगळे जे कामं आहेत तर ते आटोपले आहेत. कपडे फक्त तेवढे राहिलेले आहेत कारण कपडे थोडेसे जास्त होते, 1-1.5 बादली कपडे होते. आणि त्यातल्या त्यात आज माझी जी वॉशिंग मशीन आहे तर ती बेडरूमच्या बाजूला जी बाल्कनी आहे तर तिथे काढून ठेवलेली आहे कारण या बाथरूममध्ये काम होतं. तर त्यामुळे आणि ती आणण्याचा प्रयत्न केला मी एकटीने पण माझ्याच्याने काही ते आणणं झालं नाही कारण जी मशीन आहे तर ती थोडी वजनी आहे, जड आहे त्यामुळे. तर त्यामुळे कपडे आता राहिलेले आहेत. सायंकाळी सानू आली की तिच्यासोबत मग ती जी मशीन आहे तर ती मी आतमध्ये घेऊन येणार आणि सायंकाळच्या वेळेला कपडे जे आहेत तर ते मशीनला लावणार. आणि असं काही नाही हाताने सुद्धा धुते मी कपडे. पण सध्याच्या वातावरणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ना सर्वायकलचा जो त्रास आहे तर तो इतका वाढलेला आहे. मे बी बहुतेक होऊ शकते की वातावरण खूप असं सादर झालं आहे त्यामुळे किंवा बरेचसे कारणं असतात असे. पण सध्याच्या याच्यामध्ये ना सर्वायकलचा त्रास खूप वाढलेला आहे तर त्यामुळे मानेमध्ये, हातामध्ये म्हणजे या कांद्यामध्ये, हातामध्ये आणि सोबतच उजव्या साईडच्या पायामध्ये सतत दुखणं असतं. आणि सध्याच्या याच्यामध्ये तरी ना जो माझा उजवा पाय आहे तर त्यामध्ये ना इतकं दुखणं आहे अक्षरशः रोज रात्री झोपायच्या वेळेला मला त्याला तेल लावून जी पट्टी असते
बहुतेक क्रॅकपट्टी बोलतात त्याला. तर ती पट्टी बांधून मला झोपावं लागत आहे. म्हणजे उजव्या पायामध्ये इतका त्रास वाढलेला आहे. पायाचा जो तळवा आहे ना, तर तो तळवाच खूप दुखतो. तर डॉक्टरांशी मागे मी त्यांना विचारलेलं होतं, तर ते बोलले की सर्वायकलच्या त्रासामुळे ना जे आपले हात आहेत तर त्यामध्ये सुद्धा सुnnपणा येतो, हातांना मुंग्या येणे, पायाच्या तळव्यामध्ये दुखणे, तर असे प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते सर्वायकलच्या त्रासामध्ये होतात. आणि बहुतेक होऊ शकते की वातावरणाचं खूप सादर झालं आहे, खूप असं थंड झालं आहे, त्यामुळे होऊ शकते की सर्वायकलचा त्रास आता वाढलेला असेल. कारण औषध माझं चालूच आहे, किंवा दुसरं कारण कामांचा ताणसुद्धा थोडासा जास्त आहे, कामांचा प्रेशरसुद्धा थोडासा जास्त आहे. तर ते सुद्धा एक कारण होऊ शकतं. तर आता बघते, आता 2-3 दिवस रोज तर आता तेलाने मालिश करणे आणि जी क्रॅकपट्टी आहे तर ते बांधणं चालू आहे माझं. पण जर आराम लागला नाही तर 2-3 दिवसात डॉक्टरकडे जावं लागणार. बहुतेक हड्डीचे जे डॉक्टर असतात, ऑर्थोलॉजिस्ट, तर त्यांच्याकडे दाखवावं लागणार. होमिओपॅथिक औषध चालूच आहे, पण तरी औषध चालू असताना सुद्धा हा जो त्रास आहे तर तो सध्या ना म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तर चला, असो, सगळे कामं आटोपले आणि बघा, थोडंसं जर आपलं कामांमध्ये थोडासा बदल झाला की सगळं नियोजन असं बिघडतं ना, तर आजसुद्धा तसंच झालं माझं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आणि माझं हे जे रुटीन आहे तर ते मी तुम्हाला अगदी प्रामाणिक रुटीन माझं दाखवते. त्यामध्ये कुठलीही म्हणजे अशी लपवाछपवी नसते. जे किचन असतं, ज्या पद्धतीचं घर असतं, तर ते मी तुम्हाला अगदी ओपनली दाखवते. असं नाही की आधी सगळं व्यवस्थित करून घेणार आणि त्यानंतर मग दाखवणार, कारण त्यामागे ना माझीच कामं खूप वाढतात. आधी मी सगळं व्यवस्थित करणार आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवणार, पुन्हा आणखी ती रेवठेव दाखवणार, तर माझी कामं खूप वाढतात. आणि सध्याच्या याच्यामध्ये तरी खरंच कामांचा प्रेशर ना बऱ्यापैकी आहे, त्यामुळे मग इतकं जे कामांचं तामझाम आहे ना ते मी करू शकत नाही. तर जे असतं तर तसंच मी तुम्हाला दाखवते आणि तसंच घर आणि तसंच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद आणि हर हर महादेव.